फायनली आपला बटाट्याचा पराठा तयार झाला आहे। खूप छान दिसतोय आणि आतमध्ये पहा बटाट्याचं जे आपण मिक्सर भरलेलं आहे खूप छान एकसारखं सर्व ठिकाणी भरलेले गेलं आहे आणि त्याचा एक आपण घास करून खाऊया तर खूप छान दिसतो। तर हा रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 1 किलो बटाटे घेतले होते। आता ते बटाटे आपण कुकरमध्ये शिजवणार आहे। त्यासाठी मी 1 लिटर पाणी घेतलेलं आहे। तर या पाण्यामध्ये आपण सर्व बटाटे शिजवून घेणार आहे। यामध्ये हलकी छोटीशी काप जो आहे तो मी लिंबूचा ॲड करणार आहे। हा लिंबूचा रस पिळायचा म्हणजे कुकर जो तळाला काळा होतो तो होणार नाही आहे। यानंतर आपण कुकरच्या साधारण 3 शिट्ट्या करून घेणार आहे। तोपर्यंत आपण कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत बाकीचे तयार करून घेऊया। एक कांदा घ्यायचा आणि त्याला आपण बारीक चिरून घ्यायचा आहे। कांदा असा बारीक चिरला गेलेला पाहिजे कारण की जो मोठा चिरला तर तो आपण जे पराठा बनवणार आहे त्यातून असं बाहेर येईल। त्यामुळे जितका होईल तितका बारीक कांदा कापायचा आहे। मिक्सरला नाही लावायचा, हातानेच बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत। यानंतर आपण मिरच्या साफ करून घेऊया आणि त्याही बारीक कापून घेणार आहे। तर इथे आपण मिरच्या बारीक बारीक कापून घेणार आहे। काही लोक अशा बारीक केलेल्याच मिरच्या वापरतात आणि त्या पराठ्यामधून बाहेर येतात, त्यामुळे आपण अशा बारीक केलेल्या मिरच्या नाही वापरायच्या। तोपर्यंत आपण कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे। असं सर्व बारीक कट करून घ्यायचं आणि आपल्याला ते मिक्सरला लावायचं आहे। तर इथे मी काही मिरच्या मधून कट करून घेणार आहे हातानेच। त्याचे देठ जे आहे ते प्रथम काढून घेते, म्हणजे साफ करून घेते मिरच्या सर्व आणि त्याचा एका मिरचीचे मधून एक भाग असं 2-2 भाग करून घेते। पहा साधारण 8 ते 10 मी मिरच्या घेतलेल्या आहेत। तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्याही चालू आहेत। ही दुसरी शिट्टी आहे। तिसरी शिट्टी झाल्यानंतर आपण कुकर थंड होण्यासाठी साईडला ठेवून घ्यायचा आहे आणि आपली तयारी चालू करायची। इथे मी लसूण साफ करून घेते। साधारण मी 1 लसूण घेतलेला आहे, तो पूर्ण आपण वापरणार आहे। लसणामुळे खूप छान टेस्ट येते पराठ्याला। कांदा लसूण हे एकत्र घातल्यामुळे इथे आपली सर्व तयारी झालेली आहे। प्लेटमध्ये पाहू शकता कांदा, मिरची, लसूण, कोथिंबीर बारीक करून घेतलेले आहे। यानंतर आपलं जे वाटण आहे ते आपण मिक्सरला लावून घेणार आहे। 1 चमच आपण जिरे घेतलेले आहेत, थोडंसं अद्रक, मिरच्या मधून काप करून घेतलेल्या, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता कुकर ही थंड झालेला आहे, आपण बटाटे सोलून घेऊया। छान प्रकारे आपल्या 3 शिट्ट्यामध्ये बटाटे शिजलेले आहेत। जास्तही शिजवायचे नाहीत, म्हणजे 3 शिट्ट्या पुरेशा होतात। इथे बटाटे शिजल्यानंतर आपण त्याचे बारीक बारीक काप करून घेऊया। सर्व बटाट्याचे काप झालेले आहेत। आता आपण हे साईडला ठेवूया आणि आपण फोडणी देऊया। इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवले। इथे 2 चमच मी तेल ॲड करते। यानंतर खूप सारा कढीपत्ता खूप छान तडतडलेला आहे। यानंतर मोहरी तडल्यानंतर थोडंसं जिरं आपण थोडंसं मिक्सरलाही लावलेलं आहे आणि इथेही आपण थोडंसं जिरं वापरते। नंतर बारीक केलेला कांद्याचा थोडासा कलर ब्राऊन होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहे। कांदा थोडासा हलका भाजल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते ॲड करणार आहे। इथे वाटण ही भाजलेलं आहे। आता यानंतर चवीनुसार थोडंसं आपण मीठ ॲड करणार आहे। मीठ आपण ॲड केलेलं आहे। यानंतर थोडंसं मध्ये तेलाची जागा होते तिथे आपण हळद ॲड केलेली आहे। हळद हलकीशी भाजली, यामध्ये आपण बारीक बारीक कापलेले बटाटे ॲड करणार आहे आणि ते खूप छान प्रकारे आपण परतून घेणार आहे। साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे।
आणि थोडंसं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. इथे 2 ते 3 मिनटानंतर पहा आपली भाजी खूप छान तयार झालेली आहे. कढीपत्ता ही साईडला दिसतो, मोहरी दिसते, त्याच्यावरती मसाला दिसतो. तर पराठे बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये मी 2 पराठे बनवणार आहे आता, नंतर बाकीचे बनवणार आहे. त्यासाठी मी थोडंसं बटाटे घेतलेले आणि तो मॅश करून ठेवलेला आहे. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याचा बारीक गोळा केलेला आहे. अशा प्रकारे असे 2 गोळे करून घ्यायचं. एक पराठा बनवण्यासाठी आपल्याला 2 पिठाचे गोळे लागणार आहेत आणि त्याची आपण हलकीशी चपाती लाटून घेणार आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवतं तशा प्रकारे तुम्ही लाटून घ्या. ही 1 नंबरची चपाती आहे. जास्त मोठीही नाही आणि जास्त लहानही नाही, मध्यम आकाराची आपण चपाती लाटून घेतोय आणि ही लाटताना हलकीशी पातळ लाटावी. ही 2 नंबरची. आता हिला मी 5 मिनिटच लाटून घेते. इथे दोन्ही चपाती तयार झालेल्या आहेत. आपण पोळपाटावरती हलकंसं पीठ लावणार आहे, कारण की आपण मिक्सर भरल्यानंतर ते चिटकू नये. नंतर चपाती ठेवली, नंतर आपल्याला खूप साऱ्या बटाट्याची भाजी आहे ती त्यावरती लावून घ्यायची आहे. तुम्ही याच्यावरती पनीर किंवा चीज जरी ॲड केलं तरीही चालेल. ऑप्शन तुमच्याकडे खूप सारे आहेत. तर इथं आपण सर्व ठिकाणी आपली भाजी जी आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे. त्यानंतर दुसरी चपाती. आता मेन पॉईंट आहे की आपली पराठा फाटतो, तुटतो, तर त्यासाठी आपण त्याच्या कडा ज्या आहेत त्या बंद करून घेणार आहे अशा प्रकारे. त्यामुळे बटाटे बाहेर येणार नाहीत. आणि ही कडा बंद केल्यानंतर हलकंसं आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे. म्हणजे जरा जाड झालं आहे तर थोडा हलकासा पातळ करून घ्यायचा आहे. हलक्या हाताने आपण त्याला लाटून घेणार आहे. तोपर्यंत मी त्या तवा ठेवलेला आहे. तवा गरम झाल्यानंतर आपण तूप तव्यावरती टाकलेलं आहे. त्यावरती पराठा टाकला. इथे व्हिडिओमध्ये पूर्ण दिसत नाही, पण मी तव्यावरती पराठा टाकलेला आहे आणि त्याच्या कडांना मी तूप लावलेलं आहे. आता 2 मिनिटानंतर आपली एक बाजू भाजलेली आहे. आता आपण हे परतून घेतोय दुसरी साईड. आता दुसऱ्या साईडला आपण कडांनी तूप लावणार आहे. अशा कडाने तूप लावायचं आणि आपण पराठ्यावरतीही तूप लावणार आहे. खूप छान लागतो तुपाचा पराठा. तर अशा प्रकारे मी तूप लावून घेते. आपला पराठा पहा खूप छान फुललेला आहे. 2 ते 3 मिनटं लागतात भाजायला. तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पहा मी मधून तुम्हाला दाखवते कसा झाला आहे तयार. खूप छान तयार झालेला आहे. वरून तूप जरी ॲड केलं तरी चालेल, खूप छान लागतं. तर मी तुम्हाला खोलून दाखवते कसा झाला आहे. पहा खूप छान सर्व ठिकाणी बटाटे भरलेले आहेत. असं नाही झालं की एका साईडला जास्त एका साईडला कमी. तर हा घास तुमच्यासाठी. नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.